भारत आणि पाकिस्तान दरम्यान जेव्हा हा 4 दिवसाचा संघर्ष सुरू होता तेव्हा इस्रोचे उपग्रह पाकिस्तानच्या हालचालींवर नजर ठेवून होते। इस्रोचे चेअरमॅन व्ही नारायणन यांनीच याबाबत खुलासा केला होता। इस्रोचे 10 उपग्रह पाकिस्तानच्या सगळ्या हालचाली टिपत होते। भारताचे 10 डोळे अंतरिक्षातून पाकिस्तानच्या प्रत्येक तुकड्यावर नजर ठेवून होते। आता पाकिस्तानवर नजर ठेवून होते याचा अर्थ ते चीनवर सुद्धा नजर ठेवून असणार, याच्यामध्ये काही दुमत असण्याचे कारण नाही आहे। कारण पाकिस्तानच्या ज्या कारवाया भारतविरोधी असतात त्या अनेकदा चीन पुरस्कृत असतात। सुपरसोनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर करून भारताने पाकिस्तानचे 11 हवाई तळ उद्ध्वस्त केले आणि हा मारा अचूक अशासाठी होता। हा मारा लक्ष्यावर नेमका अशासाठी आदळत होता कारण इस्रोच्या उपग्रहांच्या मार्फत लक्ष्याचे अचूक अक्षांश रेखांश लष्कराला पुरवले जात होते आणि त्याच्यामुळे भारताचा मारा अचूक झाला, अभेद्य झाला। टेहाळणीसाठी इस्रोने रिसॅट जातीचे अनेक उपग्रह अंतरिक्षामध्ये पाठवलेले आहेत। रिसोर्सॅट आहेत, कोर्टोसॅट आहेत, रिसॅट आहेत आणि या उपग्रहामध्ये 18 मे रोजी एक नवी भर पडणार आहे आणि ही भर अशासाठी पडणार आहे कारण भारताला माहिती आहे की पाकिस्तानची रग अजून पुरेपूर जिरलेली नाही आहे। पाकिस्तान जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत पाकिस्तानची जी वळवळ आहे ती थांबणार नाही आहे। त्यामुळे इस्रो भविष्याचा विचार करून भारताला संरक्षण सिद्ध करत आहे।